सरकारला पोलिसांच्या मदतीने दंगल घडवून पोलिसांचाच बळी द्यायचा आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आरोप. सरकारला पोलिसांच्या मदतीने दंगली घडवून पोलिसांचाच बळी द्यायचा आहे, असा आरोप राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. भिवंडी शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला आणि त्याची जबरदस्त किंमत येथील पोलीस उपायुक्तांना मोजावी लागली, असा दावा करत सरकारला पोलिसांच्या मदतीने दंगली घडवून पोलिसांचाच बळी द्यायचा आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या पोलीस खात्यात राजकीय हत्यार म्हणून वापर करण्याची या सरकारची सवय महाराष्ट्राला महागात पडेल, असेही त्यांनी म्हटले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिसांची असते, परंतु ही जबाबदारी उत्तमरित्या पार पाडलेली या सरकारला आवडत नाही, कारण या सरकारला कायदा आणि सुव्यवस्था बिघडवायची आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला आहे. काल भिवंडीत जे काही झाले आणि त्यानंतर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला, त्याची जबरदस्त किंमत येथील पोलीस उपायुक्तांना मोजावी लागली. 24 तासांच्या आत कोणाला काहीही कळू न देता त्यांची आज बदली करण्यात आली. या बदलीमागील कारण काय, तर सरकारच्या मनात जी दंगल होती ती दंगल घडण्यापासून रोखण्यात आली आणि हे नारळ त्यांनी पोलीस उपायुक्तांच्या डोक्यात फोडले, असा आरोपही त्यांनी केला. संबंध महाराष्ट्रातील पोलिसांनी यातून धडा घ्यावा की सरकारचे नेमके उद्दिष्ट काय आहे. यांना तुमच्या मदतीने दंगल घडवायच्या आहेत अन त्या दंगलीनंतर तुमचाच बळी द्यायचा आहे. चित भी मेरी पट भी मेरी अशी अवस्था आहे. महाराष्ट्राच्या पोलीस खात्यात राजकीय हत्यार म्हणून वापर करण्याची या सरकारची सवय महाराष्ट्राला महागात पडेल, असेही त्यांनी म्हटले आहे. जे काय भिवंडीतनं समजलं, दोन्ही समाजातनं समजलं की दंगल झाली असती जर या माणसांनी मध्ये उडी घेतली नसती. या माणसांनी मध्ये उडी घेतली आणि दंगल थांबली. आता दंगल थांबवल्यानंतर जर त्याला हे बक्षीस मिळणार असेल तर डिमॉरलायझेशन म्हणजे पोलीस यांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं, पोलिसांचं मनोबल खच्चीकरण करण्याचं काम चालू आहे. अंतर्गत मला हेही माहिती आहे की पोलीस अधिकाऱ्यांनी प्रचंड विरोध केला या बदलीला, पण तरी देखील ही बदली करण्यात आली. ह्यामागे BJPचा तिथला एक राजकीय नेता ही दंगल घडवू इच्छित होता. ती दंगल झाली नाही आणि त्याचे परिणाम त्या DCPला भोगावे लागले. म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की ह्या सरकारला काहीही करून दंगल पेटवायची आहे आणि पोलिसांना पुढे हत्यार म्हणून पाठवायचं आहे. मी पोलिसांनाच विनंती करीन की तुम्ही हत्यार बनू नका, ह्यांना दंगल घडवायची आहे आणि निवडणूक जिंकण्याचा यत्किंचितही त्यांचा आता हे आधार राहिलेला नाही. त्यांना माहिती आहे प्रत्येक सर्वे त्यांच्या विरोधात जातो आहे आणि असं जर करतील तर अजून सर्वे विरोधात जातील. कारण का हिंदू हा कधीच आक्रमक, हिंसा आवडणारा हा कधीच नव्हता आणि त्याच्यामुळे शांततेने तिथे जीवन चालू आहे. एकदा दंगल झाली 84 साली, त्याचे परिणाम आजपर्यंत तिथे भोगतायत लोक. दंगलीमध्ये जी भिंत उभी राहते ती पाडायला नंतर 20-20, 25-25 वर्ष लागतं. समाजामध्ये जो विद्वेष प्रसरतो, समाजामधनं जो आपलेपणा गायब होतो, तो येतच नाही परत. आणि त्यामुळे दुर्दैवी आहे की पोलीस खात्याला तुम्ही बळी करतात, त्या DCPला बळी केला आणि तोही 24 तासात. काही इन्क्वायरी केली असती, काही दाखवलं असतं, बदलीचं काही कारण दिलं असतं. तुम्ही बदली का केलीत? दंगल झाली नाही म्हणून? आश्चर्य. बिहारमध्ये नेवाडा नावाच्या गावामध्ये 80 दलितांच्या झोपड्या, दलितांचं अख्खं गाव जाळण्यात आलं. कुठे समानता? एकीकडे अॅनिहिलेशन ऑफ कास्ट म्हणजे जातीयवादाचं समूळ उच्चाटन, हेच बाबासाहेबांचं म्हणणं होतं. हे समूळ उच्चाटन तर होताना दिसतच नाही, किंबहुना जातीयवाद वाढताना दिसतोय आणि त्याला खतपाणी घातलं जाते. BJP 400 पार जर झालं असतं तर काय झालं असतं याचा विचार करा. संविधान पण मदतीला नसतं आणि हे सगळे दलित उघड्यावर आले असते. कमीत कमी आज संविधान तरी मदतीला आहेत. आमच्यासारखी माणसं तरी येत बोलायला. तिथनं तेजस्वी यादवनी जोरदार स्टेटमेंट दिलं आहे. काय चालू आहे? हिंदू, मुसलमान, दलित, सवर्ण या देशात राहायचं कोणी? एकदा ठरवा आता. म्हणजे माझ्या अंदाजाने बेलचीमध्ये जे हत्याकांड झालं होतं आणि इंदिरा गांधी बेलचीला गेल्या होत्या, ते बेलची पण बिहारमधलंच गाव होतं, असंच दलितांना मारण्यात आलं होतं.
त्याच्यानंतर हा प्रकार घडतोय. तेव्हा इंदिरा गांधींना जाण्या वाचून रोखलं होतं. इंदिरा गांधी हत्तीवर बसून बेलचीला गेले होते आणि लाखो आदिवासी आणि मागासवर्गीय उभे होते इंदिराजींच्या स्वागताला. आणि त्यानंतर लगेच त्यांनी 80 सालची निवडणूक जिंकली. एवढा प्रवास केला आपण, म्हणजे एवढं विकसनशील देश भारत झाला आणि काय बघतोय तर दलितांचं गावच जाळून टाकलं. काय दलितांनी जगू नये भारतात? त्यांची परिस्थिती काय आहे दलितांची? आजही आपण त्यांना गावाच्या बाहेर बघतो. आजही ठाण्यामध्ये चांगल्या चांगल्या गटारांमध्ये नाल्यांमध्ये कोण उतरतं? म्हणजे ज्यांचं जीवन उद्ध्वस्त आहे त्यांना जगूही देत नाही तुम्ही. आणि अशा अत्याचाराविरुद्ध अनाचाराविरुद्ध बोललंच पाहिजे, खुल्या मनाने बोललं पाहिजे. त्यांनी का सहन करावं हे? खरं तर इंडिया अलायन्सच्या सगळ्या नेत्यांनी नेवाडाचा दौरा केला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे, हम तुम्हारे साथ है, हम तुम्हारे साथ है. त्यांना आज आधाराची गरज आहे, त्यांना आज ताकदीची गरज आहे. आणि पूर्ण भारतातला दलित आज घाबरलेला आहे, पूर्ण भारतातला. बिहारमध्ये जंगलराज सुरू आहे आणि आत्ता मी सांगतो की नितीश कुमारांनी राजीनामा द्यायला हवा. CB साहेबांची जी बदली झालेली हा राजकीय भाग आहे. कारण आपण पाहिलं असेल, ज्यांनी दंगल होता होता थांबवली, कायदा सुव्यवस्था चोखपणे पार पाडली आणि त्यांना बक्षीस काय तर बदलीचं बक्षीस. आणि म्हणून पोलीस आयुक्तांकडं, गृहमंत्री महोदयांकडं मी पत्राद्वारे मागणी देखील करणार आहे की अशी व्यक्ती, असे जबाबदार अधिकारी यांची खरी भिवंडीत आवश्यकता आहे. कारण भिवंडी खूप संवेदनशील शहर आहे आणि या शहरात अशा प्रकारचे अधिकारी असणं ही आमची सगळ्यांची गरज आहे. आणि अशा परिस्थितीत जर अशा प्रकारे कारवाई केली गेली तर ती चुकीची कारवाई आहे. आणि म्हणून माझी स्वतःची मागणी असेल की पुन्हा त्यांना त्या पदावर रुजू करावा, जेणेकरून भिवंडीची शांतता आणि कायदा सुव्यवस्था कायम राहील. नाही, बघा, रॅलीच्या बाहेर काय दगडफेक झाली असेल आजूबाजूला, आपसात कोणाचे मतभेद असतात, बरोबर आहे का? त्यांचे आपसात झाले असतील तर हे जे प्रकार तुम्ही सांगता ना, ठीक आहे ना, होऊ शकतो बाजूला, पण ते मिरवणुकीतच झालं तर असं हे मी मानायला तयार नाही. असतील तर तुम्ही CCTV फुटेज दाखवा. हा, आजूबाजूला झाल्यात, बाजूला आपसात काही ग्रुप एकमेकात भिडलेले आहेत. ते ग्रुप कोण आहेत, काय आहेत, त्यांचा जात धर्म काय हे कोणालाही माहीत नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यात, ते सगळे राजकीय स्टंटचे व्हिडिओ व्हायरल झाल्यात असं मी स्पष्टपणे सांगतो. कारण जर राजकीय स्टंट नसते तर ठीक आहे ना, तुम्ही पोलिसांना पण पोलिसांचं काम करून द्यायला नाही. शेवटी पोलीस अटकाव हे सगळ्यांना करणार आहेत ना, कुठल्या एका समाजाला करू शकतात का? सगळ्या समाजांना करायला लागेल. जे लोक कोणी अशा प्रकारची चुकीची वर्तणूक करत असेल तर त्या सगळ्या लोकांना थांबवणं, त्यांच्यावर कारवाई करणं हे पोलिसांचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य त्यांनी चोखपणे पार पाडलेलं आहे ना. आणि असं चोखपणे कर्तव्य पार पाडल्यानंतर अशा कर्तव्यदक्ष एखाद्या अधिकाऱ्याला जर तुम्ही रातोरात काहीही न होता तुम्ही बदली करता, काय प्रकार घडला भिवंडीत ते तर सांगा. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध.
आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. सिव्हिल रुग्णालयातील डायलिसिस सेंटरमध्ये 6 महिन्यात 1000 सेशन. ठाणे सिव्हिल रुग्णालयात किडनी रुग्णांसाठी आधारवड ठरताना दिसून येत आहे. रुग्णालयातील डायलिसिस सेंटरमध्ये गेल्या 6 महिन्यात रुग्णांचे 1000 सेशन झाले असून आता 2 सत्रात सुरू झालेल्या या सेंटरमध्ये जास्तीत जास्त रुग्णांनी फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. रक्तातील अशुद्ध घटक बाहेर फेकण्याचा नैसर्गिक काम किडनीमार्फत होत असल्याने माणसासाठी किडनी खूप महत्त्वाचे कार्य करत असते. मात्र किडनीची प्रक्रिया मंदावल्यावर प्रत्येक व्यक्तीला डायलिसिस करणे हे गरजेचे बनते. सर्वसामान्यांसाठी नियमित डायलिसिस खर्च परवडणारा नसतो, त्यामुळे अनेकांसाठी किडनीचा त्रास नकोसा होतो. परंतु अशा रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात विशेष कक्ष तयार केला आहे. सुसज्ज असणाऱ्या डायलिसिस सेंटरमध्ये दर दिवशी रुग्णांवर उपचार होत आहेत. गेल्या 6 महिन्यात 1000 डायलिसिस सेशन झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली. डायलिसिस सेंटरमध्ये एकूण 14 मशीन असून यापैकी एका सत्रात 9 रुग्ण उपचार घेत असतात. रुग्णांची संख्या वाढली तर उर्वरित मशीन उपयोगात आणल्या जाणार आहेत. अद्ययावत ठेवलेल्या डायलिसिस सेंटर पुढील टप्प्यात 2 ते 3 सत्रात सुरू ठेवले जाणार आहे. रक्तातील जे दूषित पदार्थ साठून राहतात ते बाहेर काढण्याची प्रक्रिया म्हणजे डायलिसिस. आपली किडनी हेच काम नैसर्गिकरित्या करत असते. किडनी जेव्हा रक्तशुद्धीकरणाचे काम थांबवते त्यावेळी डायलिसिसची आवश्यकता भासते. डायलिसिस सेंटरमध्ये जिल्ह्याच्या विविध भागातून रुग्ण उपचारासाठी येत आहेत. या सेंटरचा उपयोग जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा हाच प्रयत्न जिल्हा आरोग्य विभागाचा आहे. डॉक्टर कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे. सर, काय सांगाल, आपल्याकडे गेल्या 6 महिन्यामध्ये किती डायलिसिस पेशंट आलेले आहेत? आहे सिम्पल सिव्हिल हॉस्पिटल आपण जे नवीन आपले जुनं सिव्हिल हॉस्पिटल तोडून नवीन ठिकाणी आपण शिफ्ट झालेलो आहे. व इथे जर व्यवस्था केली तर आपण अतिशय चांगल्या पद्धतीने ऑपरेशन थिएटर असतील, ICU असेल, डायलिसिस सेंटरमध्ये आता आपण उभं आहेत. ते लोकांना जास्तीत जास्त सेवा मिळाली ही धडपड आपली असते. आता एक 5-6 महिन्यामध्ये जवळपास 1000 पेशंटना आपण सेशन दिले. तिथे डायलिसिस आपण करतो इकडे रेग्युलरली आणि हे टोटली फ्री आहे आपल्याकडे. त्याच्या कुठलेही चार्जेस नाही, कुठलेही साहित्य पेशंटला आणावं लागत नाही. पेशंटला टोटल सेवा आपण फ्री देतो. तर ही धडपड हीच आहे की लोकांना चांगली क्वालिटी सेवा, जे टेम्पररी हॉस्पिटल जरी असला तरी मेकशिफ्ट हॉस्पिटल आहे, टेम्पररी आहे, पण नंतर सिव्हिलचं बांधकाम झालं पडत जाणार आहे. पण त्या काळातील लोकांना कुठल्याही याच्या रुग्णसेवेपासून कुठलेही रुग्ण वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केला आणि म्हणून हे डायलिसिस सेंटर आपण अतिशय सुसज्ज आणि सुंदर केलेलं आहे. जवळपास 1000 लोकांना आपण ह्या काळात डायलिसिस दिलेलं आहे. 1000 सेशन्स आपण डायलिसिसचं इथे केलेलं आहे. जास्तीत जास्त रुग्णांना याचा फायदा घ्यायला पाहिजे धडपड आहे. म्हणजे ह्या लोकांपर्यंत पोहोचणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही पत्रकार मंडळी असेल, मीडिया असेल कुठली, त्या मीडियाने हे गोष्टी की ते आम्ही टोटली फ्री करतो आणि याचा लाभ जे सर्वसामान्य लोक आहेत आणि ज्यांना टोटली पैसे फ्री असल्यामुळे इथे मॅक्झिमम लोकांनी यावं. त्या डायलिसिसचं सुविधा आमच्याकडे उपलब्ध आहे आणि आम्ही वेगळ्या सेशनमध्ये चालू करतो आहे. काही पुढे जर पेशंट वाढले तर आम्ही 3 सेशनमध्ये पण चालू करू. सध्याच्या 2 सेशनमध्ये चालू आहे. तर रुग्ण जसे वाढतील त्याप्रमाणे आपण ती व्यवस्था केली आहे. काही मशीन्स पण आम्ही रिझर्व ठेवल्यात. काही जर पेशंट रुग्णाची संख्या वाढली तर त्यासाठी. तर जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा ही मी लोकांना खरोखर विनंती करतो. उद्या ठाण्यातील काही भागात पाणी नाही. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा, मानपाडा व वागळे प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत 12वी गुरुत्व वाहिनीचे कटाई नाका ते शेल टाकी येथे तातडीचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. परिणामी ठाणे शहरातील काही भागांचा पाणी पुरवठा उद्या शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर 2024 रात्री 12 वाजेपर्यंत 24 तासांसाठी बंद राहणार आहे.
सदर शटडाऊन कालावधी ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा मुंब्रा प्रभाग क्रमांक 26 व 31चा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रूपादेवी पाडा, किसननगर नंबर 2, नेहरूनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. अनंत चतुर्दशीला महापालिका क्षेत्रात 8,523 श्री गणेश मूर्तींचे भावपूर्ण विसर्जन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली शहरातील विसर्जन घाटांना भेट. निरनिराळ्या स्वीकृती केंद्रात भाविकांनी दिल्या 123 मूर्ती. 7 टन निर्माल्य भाविकांनी केले दान. अनंत चतुर्दशीला ठाणे महापालिका क्षेत्रातील विसर्जन स्थळावर एकूण 8,523 गणेश मूर्तींचे महापालिकेच्या सुव्यवस्थित नियोजनामध्ये विसर्जन संपन्न झाले. त्यात सार्वजनिक मंडळाच्या 321 गणेश मूर्तीही होत्या. पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाची परंपरा यशस्वीपणे राबविणाऱ्या ठाणे महापालिकेच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये 3,994 तर विशेष टाकी व्यवस्थेत 621 गणेश मूर्तींचे भाविकांनी विसर्जन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरात मासुंदा तलाव, कोपरी येथील विसर्जन घाट आणि पारसिक विसर्जन घाट येथे भेट देऊन तिथे पुरवण्यात आलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली आणि गणेश भक्तांशी संवाद साधला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त सौरभराव, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, शंकर पाटोळे आदी उपस्थित होते. दरम्यान महापालिकेने तयार केलेल्या विसर्जन व्यवस्थेला ठाणेकर नागरिकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल महापालिका आयुक्त सौरभराव यांनी सर्व गणेश भक्तांचे आभार मानले आहे. भाविकांनी 123 मूर्ती स्वीकार केंद्रात दिल्या. महापालिकेच्या विविध ठिकाणी असलेल्या गणेश मूर्ती स्वीकार केंद्रामध्ये प्राप्त झालेल्या एकूण 123 गणेश मूर्तींचे महापालिकेच्या विधिवत विसर्जन करण्यात आले. तसेच फिरत्या विसर्जन केंद्रात 20 मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. 7 टन निर्माल्य भक्तांनी केले दान. 1.5 दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनावेळी सुमारे 12 टन, 6व्या दिवशी 13 टन निर्माल्य संकलन झाले होते, तर अखेरच्या दिवशी 60 टन निर्माल्य संकलित झाले. दीड लाख युवकांना वर्षाला कौशल्य प्रशिक्षण. 1,000 चाणक्य कौशल्य केंद्र युवक युवतींना मोफत कौशल्य प्रशिक्षण. स्वावलंबनासाठी कौशल्य प्रशिक्षण. 20 सप्टेंबरपासून प्रशिक्षण सुरू. युवक युवतींना कौशल्य देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी महायुती सरकारने वर्षाला 1.5 लाख युवकांना मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ 20 सप्टेंबरला होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात 150 युवक युवतींना कौशल्य विकास याची मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी 1,000 चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू केले जात आहे. राज्यातील युवक युवतींना कौशल्य देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी महायुती सरकारनं वर्षाला 1.5 लाख युवकांना मोफत प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ 20 सप्टेंबर रोजी होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात 150 युवक युवतींना कौशल्य विकासाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी राज्यात 1,000 चाणक्य कौशल्य विकास केंद्र सुरू केले जात आहे. ठाण्यातील लोढा अमरा येथे निर्गुण हत्या करून पळून गेलेल्या आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. कापूरबवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोढा अमर सिंगनेट या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या टेरेसवर सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या 35 वर्षीय सोमनाथ सातगिरी यांची रविवारी रात्री 10च्या दरम्यान धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली. निर्घृणपणे हत्या करून त्यांचे शीर
मृतदेहाच्या बाजूला ठेवण्यात आले होते. उपस्थित रहिवाशांच्या वतीने असे सांगण्यात आले की काल रात्री 10च्या दरम्यान सुपरवायझर सोमनाथ सातगीर व लिफ्टमन प्रसाद कदम हे दोघे जण लोढा अमरा सिग्नेट या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या टेरेसवर रात्री 10च्या सुमारास जेवण्यासाठी गेले. सोबत जेवणही केलं. त्यानंतर दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाला आणि त्यानंतर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. हत्या करून आरोपी पळून गेला होता. त्याला गुन्हे शाखेच्या युनिट 5ने सांगली येथून अटक केली व कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केल्यानंतर त्याला 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस त्याच्याजवळ चौकशी करत आहे. आईवरून शिवी दिली आणि उसने घेतलेले 8,000 रुपये परत देत नसल्याचा राग त्याच्या मनात होता. तर क्राईम सिरीज बघून त्याने हे कृत्य केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले असले तरी पूर्ण तपास केल्यानंतरच ह्याचे खरे कारण कळेल, असे सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जावळे यांनी सांगितले. यातील जो आरोपी आहे प्रशांत कदम याला काल आपण अटक केलेली आहे. तर आता त्याची जी आपण कोर्टासमोर त्याला हजर केला असता त्याची जी PCR आहे ती साधारणतः 26 तारखेपर्यंत त्याची PC आहे. सध्या कालच्या प्राथमिक तपासामध्ये तो त्या ठिकाणी लिफ्ट ऑपरेटर म्हणून काम करत होता आणि जो मयत आहे तो त्या ठिकाणी सुपरवायझर म्हणून काम करत होता. तर कामाच्या अनुषंगाने त्यांचे 4-5 वेळा वाद झाले होते. तसेच मैतानी आरोपीकडून एक 8,000 रुपये उसने घेतले होते. तर तेही आरोपीने त्याचा पाठपुरावा करत होता. तर तेही पैसे मिळाले नाही, हाही राग आरोपीला होता. सध्या प्राथमिक तपासामध्ये इथंपर्यंत निष्पन्न झालेला आहे. आरोपीची PC 26 तारखेपर्यंत आहे. अजून बराच तपास त्यामध्ये बाकी आहे. कामाच्या अनुषंगाने त्यांचे वाद झाले होते, त्यामध्ये त्यांनी शिवीगाळ पण त्याला केलेली होती. तर तपास सध्या प्राथमिक आहे. अजून कालच त्याला अटक केलेली आहे. तर जे काही विविध अँगल असतील तर त्याच्यावर आता पुढे तपास होईल. त्याच्यामध्ये अजून तसा तपास सुरू आहे. त्यातलं जे वेपन वापरलेलं आहे ते अजून वेपन रिकवर करणं बाकी आहे. तर वेपन रिकवर करताना ते कुठून मिळवलं याच्या अनुषंगाने पूर्ण तपास केला नाही. सध्या प्राथमिक तपासामध्ये जे निष्पन्न झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी त्याला शिवीगाळ केल्याचं आणि पैसे उसने घेतल्याचं आहे. क्राईम सिरीज बघितली किंवा अजून तपास पूर्ण बाकी आहे. तर त्या तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या पद्धतीने आम्ही तपास करू.